जय मानवता। मी पांडुरंग रणदिवे, बहुजन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। या महाराष्ट्राला नेमकं झालंय तरी काय? कोणी बी उठतंय, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतंय, छत्रपती संभाजीराजांचा अपमान करतंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करतंय। सेन्सर बोर्डाचा एक अधिकारी म्हटला की नामदेव ढसाळ कोण आहे? मी त्याला सांगू इच्छितो, नामदेव ढसाळ म्हणजे मनुवाद्याच्या छातीवर नसणारा एक विद्रोह आहे। नामदेव ढसाळ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची आग आहे, धग आहे। नामदेव ढसाळ म्हणजे गावागावामध्ये जातीवादी आणि विषमतावादीला पेटणारा लावा आहे। त्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून त्यांच्या जो शब्द दिले त्या शब्दाच्या ताकदीवर इथल्या प्रस्थापितांना वाकवण्याचे, नागवण्याचे आणि झुकवण्याचे काम केले। तो अधिकारी म्हणाला की त्यांच्या कवितेमध्ये अश्लीलता आणि शिवीगाळी आहे। खरं तर त्यांच्या कवितेमध्ये शिवीगाळी नाही, तर त्या मनुवादी आणि जातीवाद्यांच्या व्यवस्थेवर उधळलेली ती फुलं आहेत। त्यांच्या कवितेमधून एक मानवता धर्म हे आपल्याला दाखवला जातोय। त्या अधिकाऱ्याला मी सांगू इच्छितो, नामदेव ढसाळांनी जे कविता लिहिल्या त्या कवितेच्या माध्यमातून जो हजारो वर्ष जो समाज पिचला होता, रांजला होता, ज्याच्यावर अन्याय होत होता, त्याला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून एक विद्रोह केलाय। मी तुला शिवी देतो, तुझ्या ग्रंथाला शिवी देतो, तुझ्या संस्कृतीला शिवी देतो, तुझ्या पाखंडपणाला शिवी देतो, एवन माझ्या आई वडिलालाही शिव्या देतो। बांबलीच्यानो, जन्म घेऊन तुमची बर्बादी झाली आहे, आता जन्माला घालून माझीही बर्बादी करत आहात। या कवितेच्या माध्यमातून या 4 ओळीमधूनच त्यांनी जातीवाद्यांना असा टोला लावलाय की जो जातीचा अहंकार आणि उन्माद करतोय त्यांना त्यांनी शिव्या दिल्यात। हजारो वर्ष ज्या माणसाला माणूस असून जगण्याचा अधिकार नाकारला त्या धर्मग्रंथांना त्यांनी शिव्या दिल्यात, इथल्या संस्कृतीला शिव्या दिल्यात, इथल्या जो खोटे साधू संत आहेत, जे पाखंडी बुवा आहेत, त्यांनाही शिव्या दिल्यात। शेवटी या घाणीमध्ये का जन्माला आला? या जातीवाद, धर्माधिष्ठी व्यवस्था आणि विषमता असणाऱ्या देशामध्ये का जन्माला आला? म्हणून आई बापालाही त्यांनी शिव्या घातल्यात। दलित अन्याय अत्याचाराची मालिका खंडित होत नाही, दलित अन्याय अत्याचाराची मालिका खंडित होत नाही। स्वातंत्र्य नावाची रंडी कधी इथं नांदत नाही, स्वातंत्र्य नावाची रंडी कधी इथं नांदत नाही। मुकी भैरी झाली ही वांज व्यवस्था, आक्रोश हिला दिसत नाही, मुकी भैरी झाली ही वांज व्यवस्था, आक्रोश हिला दिसत नाही। समतेचे बुरुड ढासळू लागले, शहीदांचे मनोरे पहा किती उंच चढू लागले, समतेचे बुरुज ढासळू लागले, शहीदांचे मनोरे पहा किती उंच चढू लागले। पुरोगाम्याचे बुरखे कधीच फाटलेत, छिन्नाळ जातीच्या नावावर माणसं हित बाटलेत, पुरोगाम्याचे बुरखे कधीच फाटलेत, छिन्नाळ जातीच्या नावावर माणसं हित बाटलेत। गर्व भारतीय असल्याचा कसा आम्ही करावा, गर्व भारतीय असल्याचा कसा आम्ही करावा, जातीचा सैतान कुठे नेऊन पुरावा, जातीचा सैतान कुठे नेऊन पुरावा। जो समाजावर, जातीवर, जो दलित समाजावर, अस्पृश्य समाजावर होणारा अन्याय आहे तो येत्या या कवितेच्या माध्यमातून त्यांनी मांडलाय। त्यांच्या कवितेची दखल जगामध्ये घेतली आहे, मराठी भाषेला त्यांनी जागतिक स्तरावर नेलंय, त्यांना 23 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले। भारत सरकारकडून पद्मश्री हा पुरस्कारही दिलाय आणि त्या अधिकाऱ्याला नामदेव ढसाळ माहीत नाहीत। मी महाराष्ट्र शासनाला आवाहन करतोय, अशा बिंडोक अधिकाऱ्याला ताबडतोब निलंबित करा, त्याच्या जागेवर मराठी माणूस बसवा, ज्याला महाराष्ट्रातील पुरोगामी विचाराची जाण असावी, या महाराष्ट्रातील महामानवाबद्दल त्याला आदर असावा, अशा माणसाला त्या सेन्सर बोर्डामध्ये बसवा। अन्यथा बहुजन समाज या चुकीला माफी देणार नाही। इथून पुढच्या काळामध्ये जर या महाराष्ट्रातील महामानवाचा जर अपमान केला जात असेल तर बहुजन समाजाला बी माझं एक आव्हान आहे की आपण रस्त्यावर उतरून याची लढाई लढणं गरजेचं आहे। नामदेव ढसाळ बाबासाहेबाबद्दल म्हणतात, हे जे काही आहे ते सारं तुझंच आहे, हे जे काही आहे हे सारं तुझंच आहे, हे जीवन, हे मरण, हे शब्द, हे सुख आणि दुःख, हे स्वप्न आणि वास्तव, ही भूक आणि ताण, हे सर्व पुण्याई तुझीच आहे, ही सर्व पुण्याई तुझीच आहे। 1972 मध्ये अमेरिकेमध्ये जसं ब्लॅक पॅन्थर ही संघटना आहे, त्याच धर्तीवर, त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये नामदेव ढसाळाच्या
अध्यक्षतेखाली दलित पॅंथर ही संघटना स्थापन करण्यात आली। खरं तर त्या 70-80च्या दशकामध्ये दलित समाजावर जो अन्याय होत होता तो अन्याय भयानक होता। दलितांना जगणं मुश्किल झालं होतं। जरी भारत देश स्वतंत्र झाला होता परंतु स्वातंत्र्य या समाजाला अजिबात माहीत नव्हतं। त्यावेळेला या दलित पॅंथरचं जे काम आहे ते अत्यंत निर्भीडपणाचं आणि धाडसीपणाचं काम आहे। एखाद्या गावामध्ये जर एखाद्या दलित कुटुंबावर अन्याय झाला तर हे पॅंथर त्या ठिकाणी जाऊन त्या गावामधल्या जे गावगुंड असतील त्यांना चोप देण्याचं काम करत होते। नामदेव ढसाळांचं काम हे अत्यंत धाडसीपणाचं काम होतं आणि त्याच पद्धतीने त्या धाडसीपणातून आणि त्याच प्रवृत्तीमधून त्यांनी आपल्या कविता लिहिल्यात। त्यांच्या कविता ह्या अत्यंत एक विद्रोहाच्या कविता आहेत, एक बंडाच्या कविता आहेत। त्या कवितेच्या माध्यमातून त्यांनी समाजाला एक चेतना निर्माण करण्याचं काम केलं। जो हजारो वर्षापासून अन्याय सहन करणारा समाज होता त्या समाजामध्ये चेतना निर्माण करण्याचं काम हे नामदेव ढसाळांच्या कवितांनी केले।